नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 1981च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग 6 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे. पाठ 6, देवाला सारी प्रिय. संध्याकाळची 4-5 वाजण्याची वेळ होती. श्यामची आई देवळात गेली होती. श्याम घरीच होता. देवदर्शन करून आई आली तेव्हा श्यामने विचारले, आई मी जाऊ का बाहेर? आई म्हणाले, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. रस्त्यावर एक महारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरची लाकडाची मोळी खाली पडली आहे. ती महाराणी आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. श्यामने विचारले, आई लोकांनी बघितलं तर ते मला हाणतील, मला मारायला येतील. खरंच का मी जाऊ? लोकांना सांग की ती म्हातारी येते, किती वेळ कोणी महार येते का वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत महारवाड्यावर जायचे आहे. श्यामची आई म्हणाली, आईचे म्हणणे ऐकायचे. एवढे श्यामला ठाऊक. तो गेला. त्याने त्या म्हातारीला विचारले, काय ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो. असे म्हणून श्याम एकीकडे मोळी उचलू लागला. नको रे दादा, तुम्ही वामन, कोणी पाहिले तर मारतील मला. ती गयावया करून विनवू लागली. पण श्यामने तिच्या डोक्यावर मोळी चढवली. अरे श्याम, ती महारीण ना, अरे तिला शिवलास काय? श्रीधर भट्ट कोठणसे आकस्मक वगळले व श्यामला बोलवू लागले. त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरेही लोक बाहेर आले व श्यामला बोलू लागले. श्याम त्यांना म्हणाला, ती म्हातारी किती वेळ बसेल? आळोख होईल तिला जायला, नदीतून जायचे आहे तिला. श्याम घरी आला. त्याची आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडंच हाक मार. कुठे लांब जाऊन मोळी घेऊन आपल्याकडची लाकडंही सरली आहेत. ए मोळीवाली बाई, इकडे ये. श्यामने तिला हाक मारली. ती आली. श्यामच्या आईने तिला विचारले, म्हातारी आजारी कागद आहेस? होय माय, लई ताप येतो. काय करताव? पोटाला हवं ना, असं ती म्हणाली. श्यामने कणगी भरून भात काढून आणले व तिच्या पदरात टाकले. त्याच्या आईने दुपारचा उरलेला भात पत्रावळीवर आणला. अंगणाच्या कडेला बसून त्या म्हातारीने तो खाल्ला आणि पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. श्यामची आई म्हणाली, श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. देवाला सारे प्रिय आहेत, कारण सारे त्याचीच लेकरे आहेत. तू माझा म्हणून मला आवडतो, तसे आपण सारी देवाचे म्हणून सारे त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, असे लहानपणाची आठवण त्याच्याकडे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.